श्री शिवाय नमस्तुभ्य श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. बघतो आज एका खास गोष्टीविषयी जाणून घेणार आहोत की बऱ्याच लोकांची गाडी अगदी सुरळीत सुरू असते आणि अचानकपणे त्यामध्ये काही ना काहीतरी विपत्ती येते आणि मग विचारात पडतात की सारं काही सुरळीत चालले होते, धंदा पाणी चांगला चाललेला होता, खूप मोठे नाव होते आणि मीही मेहनत करत होतो, सगळं काही जुळून आलेलं होतं आणि अचानकपणे त्यामध्ये परेशानी आली. नोकरी सुरळीत होती आणि अचानकपणे ती सुटली. अचानक कुठे काय प्रॉब्लेम झाला कळत नाहीये. माझ्या घरामध्ये मी वास्तूचीही व्यवस्था ठीक केलेली आहे आणि पूजापाठही करून पाहिली, सर्व काही लागेल ते केली, पण जी काही अडचणीची समस्या सुरू झाली ती पुन्हा मात्र सुधारलीच नाही. आज मला एवढा मान होता, लोक मला नावजत होते. जे लोक मला ओळखतात ते या साहेब साहेब तुम्ही कसे आहात, बरं चाललंय ना, बाबा बरं आहे ना, सर्व काही ठीक चाललेलं आहे ना, असे कायम विचारपूस करायचे. परंतु आज मी त्यांच्यासमोर जातो तर साधे विचारसुद्धा नाही, जसे की आता आपली कुठे इज्जतच नाही आहे अशी परिस्थिती आहे. तर मग अशा वेळी आता मी काय करू? तर बघतो आपणास इथे सांगू इच्छितोय की तुम्ही या गोष्टीचे खास करून ध्यान ठेवा. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा पण कोणती परेशानी येते तेव्हा ती खूपच अज्ञातपणे येते आणि हे मी खूपच अगदी सहजतेने तुम्हाला समजावून सांगणार आहे की ही काय येते. तर या गोष्टीचे ध्यान ठेवा, तर कधीच या समस्या अडचणी येणार नाही, यास मात्र थोडेसे लक्षात ठेवा. तर बघतो यात खास करून महिला कधी कुठे जात असतात, जसे आपल्या बहिणीच्या घरी जातात, मैत्रिणींच्या घरी जातात, कधी वस्तीसाठी जातात. तर अशावेळी जाताना त्या स्त्रिया 2 दिवसांसाठी लागणारे घाई गडबडीत आपले कपडे घेऊन जात नाही आणि तिथे गेल्यानंतर त्यांची आई अथवा बहीण बोलते की आता आलीच आहेस तर 2 दिवस राहूनच जा. आणि अशावेळी त्या महिला बोलतात की ठीक आहे राहते. अरे पण माझ्याकडे कपडे नाही, मी वस्तीसाठी लागणारे जास्तीचे कपडे, साडी मॅक्सी वगैरे आणलेले नाहीये. ठीक आहे, तुझ्या बहिणीचे वापर, तुझ्या बहिणीची साडी नेस किंवा तुझ्या नंदेचे कपडे नेस. तर बघतो अशी दुसऱ्यांची वस्त्रे साडी वगैरे घातलेली, साडी मॅक्सी कधी नेसलेली नसे अशी कोणती स्त्री या दुनियेत नसे. आपल्या आयुष्यात एकदा तरी दुसऱ्यांची साडी तिने नक्कीच नेसलेली असे. तर बघतो हे सांगण्याचे कारण हे आहे की जेव्हा पण तुम्ही कोणाला दुसऱ्याची वस्त्रे कपडे, मग ते पुरुष असोत अथवा महिला, स्त्रिया असोत किंवा तरुण तरुणी असोत, आणि दुसऱ्यांचे वस्त्रे घेऊन तुम्ही अंगावर परिधान करता, स्त्रिया त्यास नेसतात, तर आजपर्यंत केलेले तुमचे पुण्य, मेहनत आणि समृद्धीमध्ये तुम्ही जे पेरलेले आहे ते गेलेच म्हणून समजा. आणि हे आपल्यापैकी काही लोक जाणत नाही आणि प्रत्येक व्यक्ती असा विचार करते की अरे माझीच तर बहीण, नणंद, वहिनीच तर सांगते ना नेसायला, त्यांचेच तर कपडे आहे, कोणा बाहेरच्याचे थोडे आहे, आणि त्यामुळे ते त्यांना नेसू लागतात. तर बघतो असे दुसऱ्यांचे कपडे घालून धारण केल्याने, अंगावर नेसल्याने, मग भले जर ते लोक किती भाग्यशाली असो, किती पुण्यशाली कान असो किंवा मग सुख समृद्धी कान असो, कोणाच्या समृद्धीला तुम्ही घेऊ शकत नाही. तर उलट त्या वस्त्रांच्या निगेटिव्हिटीलाच तुम्ही घेत असता. त्या वस्त्रांमध्ये, त्या कपड्यांमध्ये एवढ्या दिवसापासून जी निगेटिव्हिटी जमा झालेली असते ती जशीच्या तशी तुमच्यात उतरते. आता तुमच्यापैकी बरेच जण असा विचार करते की मी तर व्यापार धंदा नोकरी करत नाही, माझे मिस्टरच व्यापार नोकरी करतात, तर याने काय एवढा आमच्या जीवनात फरक पडणार आहे. पण बघतो त्या निगेटिव्हिटीच्या तुमच्यात आल्याच्या नंतर, तुमच्यात उतरल्यानंतर तुम्हाला जर रडवायचे लिहिलेले असेल तर सर्वात प्रथम तुमच्या व्यापाराला रडवे, तुमच्या धनाला रडवे, आणि या अभावाच्या कारणामुळे तुम्ही रडतच राहाल आणि हे रडणे नक्कीच घडून राहील. बघतो त्यामुळे कधीही कोणत्या स्त्रीने व पुरुषाने दुसऱ्यांचे वापरलेले वस्त्रे घालू नये. जर कोणी नवीन कोरे वस्त्रे भेट म्हणून दिली असेल तर ती वेगळी गोष्ट आहे, पण कुणाचे वापरलेली वस्त्रे आपण घालू नये. बघतो जर तुम्ही कोणाची अशी वस्त्रे धारण करता तर समजून जा की त्याच दिवसापासून तुमच्या जीवनाच्या गाडीचा यू टर्न सुरू झाला. बघतो हे सर्व तुम्हाला हलके व निरर्थक वाटत असेल, पण यात खूप काही अदृश्य नकारात्मकता लपलेली असते आणि त्या निगेटिव्ह शक्ती तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात हे नक्की. त्यामुळे ही पूर्ण ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. बघतो आता दुसरी गोष्ट खास करून पुरुषांसाठी. जेव्हा कोणी व्यक्ती 4-5 मित्रांना भेटतो आणि त्यांच्यासोबत गप्पा मारू लागतो, त्यावेळी अचानक समजा त्याचे लक्ष मित्राच्या हातावरील मनगटातील घड्याळावर जाते, तर तो बोलतो की तुझे घड्याळ फारच सुंदर आहे. आणि मग एखादा असा मित्र असेल तर तोही हे बोलतो की भाई मग हे घे की 4 दिवस तूही घालून वापर ना, अरे मित्र तर आहे ना तू, परत कर.
असा विचार करून आपण त्याच्या त्या घड्याळास हातात घालून वापरू लागतो. बघतो जसं की घड्याळ आपल्या मनगटात धारण केले जाते आणि कोणीही डॉक्टर, वैद्य, ज्योतिष आपली नाडी जेव्हा चेक करतो तर तीही याच ठिकाणी पकडून करत असतो. पूर्ण शरीरामध्ये वात, पित्त, कफ, नवग्रहांची स्थिती आपल्या त्या नाडीद्वारे जाणली जाते. वैद्य जो आहे याच नाडीच्या द्वारे आपला वात, कफ व पित्ताला ओळखतो. ज्योतिषी आपल्या नवग्रहांची स्थितीलाही याच नाडीच्या द्वारे जपून सांगत असतो. तर तुमची जी ही नाडी आहे त्यात तुमच्या जीवनभराच्या शक्ती स्थित असतात आणि घड्याळ जे आहे ते तिथेच मनगटावर धारण केले जात असते. आणि अशा घड्याळाला घेऊन कोणी दुसरा आपल्या मनगटात धारण करतो तर समजून जा की आजपर्यंत त्याने जी पण समृद्धी मिळवली, सुख प्राप्त केलेले आहे, जीवनामध्ये जी पण धनसंपदा प्राप्त केलेली आहे, त्या काळाच्या वेळेला त्याच दिवसापासून या सर्वांसाठी तो आपले हात धुवून बसे. त्या दिवसानंतर त्याची एक वेगळ्याच प्रकारच्या अदृश्य स्वरूपात समस्या, अडचणी, परेशानी सुरू होऊन जाते आणि त्यामुळे कधी कुणाचे वापरलेले घड्याळ, मग स्त्री असो वा पुरुष, आपण आपल्या मनगटात धारण करता कामा नये. आणि आता तिसरी खास वस्तू बघतो ती ही की आपला रुमाल. बघतो दुसऱ्याची वस्त्रे घातल्याने 7 दिवस महिनाभरात आपला प्रभाव करण्यास सुरुवात करतात. मग जर तुम्ही एकदाच घातलात तरी सुद्धा, पण रुमाल त्याच वेळेपासून आपला प्रभाव सुरू करतो. कारण रुमालाला तुम्ही तुमच्या हातात वापरत असता. या दोन्ही हातांमध्ये तुमचा पूर्ण संसार सामावलेला आहे. कोणा ज्योतिषाला तुमचा हात दाखवता तर तो तुमची सर्व माहिती तुम्हाला सांगते की गाडी आहे, तुमचे स्वतःचे घर आहे, मुले आहे, तुमची बरकर इत्यादी वगैरे. तर बघतो कधी कधी होते काय की कधी अचानक तुमच्या डोळ्यात काही कचरा जातो, चेहऱ्यावर कोणता अचानक डाग लागतो. तर अशा वेळी मित्र बोलतो की हा घे माझा रुमाल आणि तुझ्या चेहऱ्यावर कचरा साफ कर, चेहऱ्यावर पाणी मारून रुमालाने पुसून घे इत्यादी वगैरे. असे प्रसंग कधी ना कधी घडतातच बघतो. तर अशा वेळी बघतो तुमचा चेहरा तर साफ होईल, पण त्या रुमालाचा वापर त्याने कशासाठी केला असेल हे आपणास माहिती नसते. तर त्या सर्व निगेटिव्हिटी त्याच्या घामातून उतरलेल्या असतात. आता तुम्हीच विचार करा, जर आपल्याला ज्या ज्या गोष्टींमुळे आलेला घाम आपल्याला केवढे दुःख देऊन जात असतो, तर दुसऱ्याच्या त्या रुमालाने पुसलेल्या घामामागे काही दुःख, कष्टांच्या निगेटिव्हिटी असतीलच ना. आणि जर अशा वस्तूच तुम्ही वापरता तर मग याचा काय प्रभाव होईल हे आता मात्र तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही समजलात असालच. तर यासाठी बघतो दुसऱ्याची वस्त्रे, घड्याळ आणि रुमाल या 3 वस्तूंना जर तुम्ही कोणाकडून घेणार नाही आणि यापासून वाचून राहिला तर तुम्ही अदृश्य कळत नकळतपणे तुमच्या जीवनात येणाऱ्या दुःखांपासून, परेशानींच्या बाधांपासून वाचून राहाल आणि सदा सर्वदा सुखी राहाल. तर या गोष्टींना लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या जीवनात वेळोवेळी पूर्णपणे सुरक्षितता प्राप्त करू शकता. या माहितीच्या वस्तू ह्या छोट्या छोट्या आहेत पण फारच प्रभावशाली असतात बघतो, हे मात्र तुमच्या कायम ध्यानात असू द्या. बघतो आशा करतो की ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन सांगून गेली असेल व तुम्हाला आवडली सुद्धा असेल. खूप खूप धन्यवाद.